नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले कृषी कट्टा यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर आली आहे आणि ही खुशखबर PM किसान योजनेच्या 19व्या हप्त्यासंदर्भात आली आहे. तुम्ही या PM किसान योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा. तर मग चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, PM किसान योजनेसंदर्भात दोन मोठे अपडेट आले आहेत. पहिली अपडेट म्हणजे PM किसान योजनेत बदल करण्यात आला आहे व दुसरी अपडेट म्हणजे PM किसान योजनेचा 19वा हप्ता वितरित करण्याबाबत माहिती समोर आली आहे. तर मग चला जाणून घेऊया का योजनेत बदल करण्यात आला आहे व हप्ता कधी वितरित होणार. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण पहिली अपडेट पाहूया. तर यामध्ये PM किसान योजनेच्या 19व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी अर्थात नवीन नोंदणी करण्यासाठी काही नवीन कागदपत्र द्यावी लागणार आहेत. यामध्ये पती व पत्नीचे आधार कार्ड, भूमी अभिलेख नोंदीप्रमाणे दस्तावेज म्हणजेच जमीन नोंदणीचा प्रकार 7/12 व 8A, त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँकेतील खाते पासबुक ही कागदपत्रे आणि आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर या गोष्टींची गरज PM किसान योजनेचा नवीन अर्ज करण्यासाठी आवश्यक आहे. हा अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये वरील कागदपत्र जमा करावी लागतील. तर चला पाहूया आता दुसरी अपडेट. यामध्ये 19वा हप्ता वितरित करण्यासंदर्भात महायुती सरकारनं निवडणुकीच्या काळात घोषणा केली होती की आम्ही पुन्हा निवडून आल्यावर म्हणजे राज्यात आमचे महायुतीचे सरकार पुन्हा आल्यास आम्ही PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजना या दोन्ही योजनांचे वर्षाला जे 12,000 रुपये मिळतात त्याऐवजी 15,000 रुपये देऊ. तर आता महायुतीचे सरकार आलेले तर आहेच, यामुळे जर सरकारने त्यांचा शब्द पाळला तर आता शेतकऱ्यांना 12,000 ऐवजी 15,000 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच PM किसान योजनेच्या 19 हप्त्यामध्ये जे 2,000 रुपये मिळणार आहेत त्याऐवजी शेतकऱ्यांना आता 2,500 रुपये मिळू शकतात. हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार याबद्दल माहिती समोर आली आहे व समोर आलेल्या माहितीनुसार हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यात पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, PM किसान योजनेसंदर्भातील हे दोन महत्त्वाचे अपडेट आले आहेत. या PM किसान योजनेबाबत तुमच्या मनात इतर काही प्रश्न असतील तर कमेंट करून अवश्य विचारा व व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.